22वा जागतिक जलदिनानिमित्त हार्दिक स्वागत. निसर्गाचा सर्वात अनमोल ठेवा म्हणजे पाणी. आपल्या अस्तित्वाचा आधार, सृष्टीचा श्वास आणि उद्याचा पाया. पण विचार करा, जर हेच पाणी संपलं तर? आज आपण अशा वळणावर उभे आहोत जिथे प्रत्येक थेंबाचा हिशेब देण्याची वेळ आली आहे. आपण म्हणतो पाणी हे जीवन, पण खरंच आपण पाण्याला जीवनाइतके महत्त्व देतो का? जगभरात अब्जावधी लोक सुरक्षित पिण्याच्या पाण्यापासून वंचित आहे. ही वेळ केवळ साजरी करण्याची नाही, तर विचार करण्याची आहे. जागतिक जलदिन दरवर्षी 22 मार्च रोजी साजरा केला जातो, ज्याचा मुख्य उद्देश गोड्या पाण्याच्या महत्त्वाविषयी जागरूकता निर्माण करणे आणि शाश्वत जल व्यवस्थापनाला प्रोत्साहन देणे हा आहे. पाणी वाचवा, जीवन वाचवा, उद्याच्या पिढीचा मार्ग सुकर करा. संयुक्त राष्ट्रांनी 1993 पासून हा दिवस साजरा करायला सुरुवात केली. पृथ्वीचा 71% भाग पाण्याने व्यापलेला आहे, पण त्यातले केवळ 3% पाणी पिण्यायोग्य आहे. त्यातलेही मोठे प्रमाण हिमनगांच्या रूपात आहे. वाढते प्रदूषण, ग्लोबल वॉर्मिंग आणि पाण्याचा वारेमाप उपसा यामुळे आपली भूजल पातळी खोल जात आहे. पण आज आपण सावरलो नाही तर पुढचे महायुद्ध हे जमिनीसाठी नाही, तर पाण्याच्या थेंबाथेंबासाठी असेल. पाणी जपून वापरा, निसर्गाचे देणे फेडा. माणसं जशी विश्वासाने कमवावी लागतात, तसंच निसर्गाचं हे वरदान आपल्याला जपून कमवावं लागेल. आजच्या जागतिक जलदिनानिमित्त आपण एक शपथ घेऊया. मी पाण्याचा अपव्यय करणार नाही व इतरांनाही करू देणार नाही. कारण पाणी असेल तरच हे जग सुंदर असेल. पाणी आहे निसर्गाची अनमोल खाण. पाण्याचा अपव्यय टाळून राखा पृथ्वीची शान. थेंब थेंब पाण्याचा अनमोल ठेवा निसर्गाचा. आपण काय करू शकतो? पाणी वाचवणं म्हणजे केवळ नळ बंद करणं नव्हे, तर ती एक जीवनशैली आहे. पावसाचे पाणी अडवा, जमिनीत जिरवा. ब्रश करताना, दाढी करताना नळ चालू ठेवू नका. घरातील गळणारे नळ त्वरित दुरुस्त करा. उद्योगांमधील सांडपाण्यावर प्रक्रिया करून त्याचा पुनर्वापर करा. लक्षात ठेवा, आपण पाणी निर्माण करू शकत नाही, वाचवू शकतो. माणसं विकत घेता येत नाही, ती कमवावी लागतात. अगदी तसंच पाणी निर्माण करता येत नाही, ते फक्त जपून वापरावं लागतं. साधी नळ बंद करण्याची सवय किंवा पावसाचं पाणी जिरवण्याचा छोटासा प्रयत्नही खूप मोठा बदल घडवू शकतो. आजच्या जागतिक जलदिनी आपण एक संकल्प करू. पाण्याचा अपव्यय टाळूया आणि आपल्या येणाऱ्या पिढीसाठी एक समृद्ध, हिरवीगार, सजल पृथ्वी बनवूया. कारण लक्षात ठेवा, पाणी असेल तरच उद्या असेल. निसर्गाचा हा अनमोल ठेवा जपायला हवा. व्हिडिओ शेअर करा. निसर्गाच्या सानिध्यात शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.